आपण प्रार्थना करून पवित्र सेनाधीश परमेश्वर सुंदर शिवेला आम्हाला दिलीस तुझं वचन समजून घेण्यासाठी म्हणून आम्ही खरोखर तुझ्याकडे तुझं आभार मानतो. दिवसाला तो आमच्यासाठी दिलंस, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं आणि मला म्हणून तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझं आभार मानतो आणि सर्व तुझ्या हाताला समर्पण तो मला स्पर्श यावेळी त्या आधारात एवढेच आपण तिने शास्त्रपाठ वाचले ते सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि जे पत्राचं वाचन होऊन गेलं पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा 17व्या वचनापासून आपण आरंभ केला आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या रक्ताविषयी साक्ष आहे. ख्रिस्ताच्या रक्ताविषयी त्यामध्ये साक्ष आहे आणि कशाने या ठिकाणी म्हटलेलं आहे तर निष्कलंक व निर्दोष पोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्या मूल्यवान रक्ताने ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने आम्ही मुक्त झालो आहोत. याचा अर्थ काय? आम्ही पापाच्या बंधनात होतो, त्या अंधकारामध्ये आपण होतो. ख्रिस्त प्रकाश बनून आला आणि त्याने आम्हाला मुक्त केलं, त्याच्या रक्ताने आम्हाला मुक्त केलं. अतिशय मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही विश्वासणारे आहोत, तरीही आम्ही चुका करतो आणि प्रत्येक चूक म्हणजे पवित्रशास्त्रानुसार पाप आहे, देवाबरोबर केलेलं पाप. आणि मग आम्हाला पुन्हा जाणीव होते त्यावेळी आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही कसं काय चूक केली, आम्ही कसं काय पापाकडे आकर्षित गेलो आणि म्हणून पुन्हा आम्ही त्या परमेश्वराकडे जातो, त्या ख्रिस्ताकडे जातो आणि म्हणतो हे ख्रिस्ता आम्हाला माफ कर, आमची क्षमा कर. पुन्हा तेच घडतं आणि तरी तो ख्रिस्त आम्हाला आमच्या पापाची क्षमा करतो. कारण एकच आहे, कारण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूसखांबावर त्याचं रक्त सांडलं. त्या ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या क्रूसखांबावर रक्त सांडलं आणि त्याचं निर्दोष आणि निष्कलंक रक्त, त्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली. जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे होती ती त्याने स्वतः घेतली आणि आम्हाला त्या पापाच्या बंधनातून, त्या शापातून मुक्त केलं. उत्पत्तीचा ग्रंथ याच्या 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की आदामाच्या द्वारे भूमीला शाप आला. जे आज्ञाभंगाचं पाप झालं, त्या पापाने परमेश्वराचा आणि मानवाचा संबंध तुटला. एदेन बाग स्वर्गाचं प्रतीक होतं. त्या ठिकाणी निर्माण केलेल्या मानवाची वस्ती होती आणि परमेश्वर रोज त्यांच्याशी बोलत होता, बोलत होता. इतका सुंदर सहवास होता. सर्व काही होतं, जीवनासाठी लागणारं सर्व काही होतं. स्वच्छ आणि निर्दोष पाणी होतं, अन्न होतं, परमेश्वराची संगती होती आणि तरीही मानवाच्या मनामध्ये आज्ञाभंग करण्याचं पाप निर्माण झालं. फार ते बाह्य दृष्टीने खूप सुंदर दिसतं, आकर्षित करतं आणि एकदा आपण त्याला वाईट करतो की आपला नाश होतो, आपला परमेश्वराशी असलेला संबंध होतो. आणि मग त्या परमेश्वराने काय केलं? आदामा तू कुठे आहेस? प्रभू मी नग्न आहे, मी लपलेला आहे, तुला कोणी सांगितलं तू आज्ञाभंग केलास का? नग्नता म्हणजे पाप. तू आज्ञाभंग केलास का? तू पापाला बळी पडलास. पापाचं विमोचन रक्ताशिवाय होत नाही. आणि त्या ठिकाणी पहिला वेळ व्यक्त झाला. परमेश्वराने निष्पाप असा कोकरा त्या ठिकाणी वधिला आणि त्याचे चर्मवस्त्र आदाम आणि हवेला दिली. पापाच्या विना
रक्ताच्या विना पापाचं विमोचन नाही. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. ही योजना तेव्हाच राबवली गेली जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि मानवाला निर्माण केलं. परमेश्वराच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेला मनुष्य परमेश्वरापासून वेगळं झाला. त्या एदेन बागेतून त्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं की तुझ्यामुळे या भूमीला शाप मिळाला. ते अज्ञानाचं पाप आजपर्यंत आपल्याकडे झालेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पाप केली आहे. प्रत्येक आणि म्हणूनच प्रत्येकाला पश्चातापाची गरज आहे. त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन आमच्या अंतःकरणावर होण्याची गरज आहे. आणि म्हणून तो ख्रिस्त आला. ख्रिस्ताचं या पृथ्वीवर देहधारण करून येणं ही फार मोठी गोष्ट होती. त्याच्यामागे फार मोठा उद्दिष्ट होतं परमेश्वराचं की कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. नरकामध्ये कोणत्याही आत्म्याने जाऊ नये, तर त्यांनी पश्चाताप करून परत फिरावं आणि सार्वकालिक जीवन त्या परमेश्वराबरोबर अनंतकालीन जीवनाचं भागीदार व्हावं. ही योजना होती. अतिशय सुंदर अशी योजना होती आणि त्या योजनेनुसार ख्रिस्ताचं हे झालं. या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणत्याही कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर ख्रिस्ताच्या रक्ताने तुमचं आणि माझं पापक्षालन झालं. त्या नाशवंत वस्तूंनी नाही, तर निष्कलंक निर्दोष होता असा जो येशू ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. तुम्ही आणि सर्व लोक, पृथ्वीवरील सर्व लोक त्या रक्ताने, निष्कलंक रक्ताने मुक्त झाले आहेत. पापाच्या दास्यातून मुक्त झालेले आहेत. पापाच्या बंधनात अडकलेलो होतो आम्ही. ती बंधनं काढण्यासाठी ख्रिस्त आला. लाजाराचं पुनरुत्थान आठवा. लाजाराला आज्ञा केली बाहेर ये. कबरेतून लाजार बाहेर आला तसाच प्रेतवस्त्रांनी उतरवला आणि आज्ञा केली की याची प्रेतवस्त्र काढा, याची बंधनं काढा. ती पापाची बंधनं तोडून टाकण्यासाठी आलेला ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्याशी त्याच्या वचनातून बोलत आहे. आम्ही पापाच्या बंधनात होतो आणि म्हणून ख्रिस्ताचं रक्त सिंचन करणं आवश्यक होतं. अन्यथा ख्रिस्ताला त्याचं रक्त सिंचन करण्याची काहीही गरज होती. त्यामुळे पापाचं गांभीर्य आम्ही लक्षात घेतलं आहे का? पापाचा निरर्थकपणा कधी आम्ही लक्षात घेतलेला आहे का? त्यानं पाप हे काय करतं? नाशाकडे घेऊन जातं. नेहमी पाप हे नाशाकडे घेऊन जातं. सुरुवातीला आकर्षण असतं, सुंदर असं आकर्षण आपल्यापुढे ठेवली जातात आणि त्या आकर्षणात आपण गुंतलं की शेवटी नाशाकडे जातो. पाप हे फूट पाडणार आहे. कशाकडे फूट पाडतं? कुटुंबामध्ये फूट पाडतं. आईबाप आणि लेकरं यांच्यामध्ये फूट पाडतं. सासू आणि सुना यांच्यामध्ये फूट पाडतं. वडील आणि मुलगा यांच्यात फूट पाडतं. कुटुंबामध्ये फूट पाडणारा पाप हे आहे. आणि म्हणून आपल्या लेकरांना परमेश्वराच्या मार्गामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुमची मदत करेल. पाप हे फूट पाडणार आहे. अतिशय गंभीर असे परिणाम होतात. मंडळीमध्ये फूट पाडणारं पाप आहे. समाजामध्ये फूट पाडणारं पाप आहे. देशामध्ये फूट पाडणारं पाप आहे. देशामध्ये जातीपातीचं राजकारण होतं. फूट पडतंय कारण सैतानाचं कार्य. पाप हे फूट पाडणारं आहे आणि नाश करणार आहे. आणि म्हणून फिलिप्पीकर पत्र याचा 3रा अध्याय, फिलिप्पीकर पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 18 आणि 19 वचन. 3रा अध्याय 18 आणि 19 वचन ज्यांना सापडलं ते त्यांनी वाचा. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहे. पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. कारण ते सैतानाकडे आकर्षित आहे.
पापाकडे आकर्षिलेले आहेत म्हणून ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीकडे आहे, त्यांचे चित्त जटिल गोष्टीकडे आहे आणि म्हणून ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहे असं वचन पण टोकले आहे. आणि मग प्रॉव्हर्ब्स पहिला अध्याय आणि 32 वचन, नीतिसूत्रे पहिला अध्याय आणि 32 वचन बघा. कारण भोळ्यांचे भक्तीकडे वळणे त्यांच्या नाशास कारणीभूत होईल. भोळ्यांचे भक्तीकडे वळणे हे त्यांच्या नाशास कारणीभूत होईल. सैतान भोळ्यांना फसवतो आणि त्यांच्या नाशास कारणीभूत होतो. मूर्खाची भरभराट त्याचा नाश करतो. आपण पाहतो की अतिशय भरभराट झालेले, अतिशय संपन्न असे लोक, पण त्याचा शेवट काय आहे? तो नाश आहे. कारण ते सैतानाच्या हातात भावलं आहे. आणि म्हणून वचन म्हणतात भोळ्यांचे भक्तीकडे वळणे त्यांच्या नाशास कारणीभूत होते. मूर्खाची भरभराट त्यांचा नाश करते. त्याचं वचन फार स्पष्ट आहे आणि वचनाचा आधार घेऊन आम्ही नेहमी आमच्या विनंत्या परमेश्वराला सादर केल्या पाहिजे. वचनाचा आधार घेणं म्हणजे वचनाचा अभ्यास करणं. आम्ही रोज त्या वचनाचा अभ्यास करतो का? हा मोठा प्रश्न आपण स्वतःवर विचारूया. आम्ही वचनामध्ये किती खोलवर जातो, त्या वचनाचा किती गांभीर्याने अभ्यास करतो, तरच आपण त्या सैतानाच्या हल्ल्यांना तोड देऊ शकतो. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 11 वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 11 वचन. ते असं म्हणतं, अथांग लोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतील त्याचे नाव अबद्दोन आणि हेब्री भाषेतील त्याचे नाव अपोल्लोन असे आहे. हे देवदूत ज्यांना खाली टाकण्यात आलेलं होतं, जे गर्वाच्या पापाला बळी पडलेले होते, परमेश्वराने त्या देवदूतांना खाली टाकून ठेवले आणि ते न्यायासाठी राखून ठेवलेले आहेत असं वचन म्हणतं. ते घोड्या काढून ठेवलेले आहेत ते देवदूत. या ठिकाणी बघा, अथांग लोहाचा दूत त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतील त्याचे नाव अबद्दोन आणि हेब्री भाषेतील त्याचे नाव अपोल्लोन आहे. म्हणजे दास. त्या शब्दांचा अर्थ म्हणजे नाश आहे. फूट पाडणारे आहे, परमेश्वरापासून दूर नेणारे आहे. आज आपण सगळीकडे हेच बघतो. परमेश्वरापासून आपल्याला दूर नेणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसतील. परमेश्वरापासून उलवणाऱ्या, आपल्याला त्याच्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतील. आणि म्हणून त्या सैतानाच्या भूलतापांना बसू नका असं परमेश्वर. प्रेरणा आपल्या तारणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींकडे आपण आज आपलं लक्ष देऊया. कारणासाठी पहिली गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे सुटका, रिडम्पशन. बंधनातून, पापाच्या बंधनातून सुटका. ख्रिस्ताच्या बलिदानाने विश्वासणाऱ्यांना झालेला लाभ. ख्रिस्ताच्या बलिदानाने विश्वासणाऱ्यांना झालेला लाभ म्हणजे पापांपासून सुटका, रिडम्पशन. एफेसकरास पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन. एफेसकरास पत्र पहिला अध्याय आणि 7वं वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे या प्रियकराच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी म्हणून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे, कोणाच्या? येशू ख्रिस्ताच्या निष्पाप आणि निष्कलंकाच्या रक्ताच्या द्वारे जी खंडणी त्याने आमच्यासाठी भरली, त्या पापांची किंमत त्याने मोजली, त्यामुळे आम्हाला मुक्ती मिळाली आहे. वचन म्हणतं तारण तर फुकट मिळाले आहे, तारण तर कृपेने मिळालेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्हाला काही करावं लागलं नाही, पण त्याच्यासाठी आधीच कोणीतरी योजना करून ठेवलेली होती आणि ती म्हणजे
ख्रिस्ताची योजना झालेली होती त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे या प्रियकराच्या मुळे येशूच्या खाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवली, खंडणी भरली, मोठी खंडणी भरली, मोठी किंमत मोजली त्याने तुमच्या आणि माझ्या पापाची. अतिशय मोठी अशी किंमत त्याच्या निष्पाप रक्ताने मोजली आणि म्हणून त्याच्या रक्ताने मिळवलेली मुक्ती आपल्याला अपराधांची क्षमा केली आहे. आमच्या अपराधांची क्षमा त्या निष्पाप रक्ताच्या खंडणीने केलेली आहे. हो, खंडणी आमच्यासाठी केली, ती किंमत आमच्यासाठी मोजली त्या येशू ख्रिस्ताने. आणि म्हणून त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे या प्रियकराच्या खाली त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा त्या ख्रिस्ताच्या रक्ताने मला मिळालेली आहे. किती धन्य आहोत आम्ही. ते निष्कलंक निष्पाप रक्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी सांडलं गेलं आणि आम्हाला मिळाले. पहिले जेव्हा त्याचं पहिला अध्याय जेव्हा त्याचं पहिलं पत्र पहिला अध्याय पण जसा तो म्हणजे परमेश्वर प्रकाशात आहे, परमेश्वर त्या स्वर्गामध्ये प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त सर्व पापांपासून शुद्ध करेल. आमची विश्वासणाऱ्या बरोबरची सहभागिता महत्वाची आहे. तुमची आणि माझी विश्वासणाऱ्या बरोबरची सहभागिता अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून मंडळीमध्ये आपली जागा असणे, चर्चमध्ये येणं गरजेचं आहे, तिथे विश्वासणाऱ्यांची सहभागिता. आणि म्हणून या विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये असणं गरजेचं आहे. त्याने काय होतं तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध. या सहभागितेने विश्वासाच्या सहभागितेवर आपल्या पापांची क्षमा होते. कारण विश्वासणारे एकमेकांना आपले अनुभव सांगतात. माझी कशी पापापासून सुटका झाली ही साक्ष दुसऱ्यांना त्याच्या पापापासून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून आपण साक्ष देणं गरजेचं आहे. त्या साक्षीमुळे इतरांचा विश्वास वाढतो, त्या साक्षीमुळे इतरांचा विश्वास वाढतो त्यामुळे. आणि म्हणून साक्ष देणं गरजेचं आहे. तुमची आणि माझी साक्ष इतरांना त्यांच्या विश्वासामध्ये वाढते. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला वचनातून दिसतं. विश्वासणाऱ्यांची संगती प्रभूच्या पापाचं, प्रभूच्या रक्ताचं ज्याच्या पापावर सिंचन झालेलं आहे ते विश्वास, त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं ज्यांच्यावर सिंचन झालेलं आहे ते विश्वास आहे. त्यांची संगती आवश्यक आहे, दुसऱ्यांची नव्हे. इब्रियरास पत्र 9 अध्याय 22 वचन, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व काही शुद्ध होते. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त उठल्यापासून पापक्षमा होत नाही. प्रत्येक पापासाठी बलिदानाची आवश्यकता, प्रत्येक पापासाठी रक्त सांडण्याची, निष्पाप रक्त सांडण्याची आवश्यकता आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आपण बघतो की परमेश्वराने तिचे पैदा केलं तर निष्पाप कोकरा बदलला आणि त्याची वस्त्र आदामाने हवायात आली होती. त्यानंतर आपण पाहतो की पहिला बलांडनाचा सण इस्रायल लोकांना दास्यगृहातून इस्रायलतून बाहेर काढलं आणि ज्या रात्री ते बाहेर निघणार होते त्या रात्री त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या संख्येप्रमाणे निष्पाप असा 1 वर्षाचा कोकरा घ्या, त्याचं बलिदान करा, ते रक्त गोलमध्ये जमा करा, ते वाया जाऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. त्या रक्ताचं आपल्या दाराच्या कपाळपट्टीला आणि बाहेरनं सिंचन करा. ते रक्त तुमच्या घराच्या दाराच्या कपाळपट्टीवर आणि दाराच्या बाहेरनं लावा.
म्हणजे परमेश्वर तुमचं घर ओलांडून जाईल आणि तुमच्या घरामध्ये मृत्यू प्रवेश करणार नाही. जेव्हा देवदूत आला त्याने बघितलं की या घराच्या कपापतीवर दाराच्या बाहेर निष्पापाचं रक्त लावलेलं आहे. तो ते घर ओलांडून गेला आणि त्या घरामध्ये मृत्यूने प्रवेश केला नाही. पापाने त्या घरामध्ये प्रवेश केला नाही. त्या घराचं रक्षण झालं. पापासून आणि मृत्यूपासून रक्षण झालं. कशामुळे? निष्पापाच्या रक्तामुळे. कोणाच्या? त्या निष्कलंक अशा कोपऱ्याच्या रक्तामुळे मृत्यूपासून रक्षण करणारा निष्कलंकाचा कोपरा. किती धन्य तो परमेश्वर. त्याने त्या ख्रिस्ताची योजना करून ठेवलेली होती. इस्रायल लोकांच्या पहिल्या ओलांडणाच्या वेळेस त्या घरावरच्या बाहेरवर आणि कपाळपट्टीवर लावलेलं रक्त हे ख्रिस्ताच्या रक्ताचं द्योतक आहे. प्रियानो, हे ख्रिस्ताच्या रक्त आम्हाला त्या पापापासून मुक्त करतं, मृत्यूपासून मुक्त करतं आणि अनंतकाळच्या जीवनामध्ये घेऊन जातं. ते अनंतकाळचं जीवन कबरेपलीकडचं जीवन बदलवलं नाही. कबरेपलीकडे सुद्धा हे जीवन आहे. एक तर आम्ही अनंतकाळच्या नरकात जाऊ किंवा अनंतकाळच्या जीवनामध्ये परमेश्वराबरोबर शांतीने राज्य करू. जर आम्हाला त्या परमेश्वराबरोबर शांतीने राज्य करायचं असेल तर त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं सिंचन आमच्या अंतःकरणावर झालं पाहिजे. त्या ख्रिस्ताच्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली पाहिजे. त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं पांघरून आमच्या त्या पापांवर पडलं पाहिजे. ज्याची कधी आठवणही होणार नाही. आम्हाला मुक्त करणारा ख्रिस्ताचं रक्त येतं. दुसरी गोष्ट आहे समेट, रिकन्सिलिएशन. आपण पाहतो की वेदिक कार्यातून आदामाने हवेला बाहेर काढलं. परमेश्वराचा आणि त्यांचा संबंध तुटला. पापामुळे माणसाचा आणि परमेश्वराचा संबंध तुटतो आणि म्हणून पापापासून दूर राहा. त्यामुळे परमेश्वराचं आणि आपलं जे नातं आहे ते तुटतं. ते नातं तुटलं गेलं. आपण पाहतो की मलाकीचं पुस्तक, जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक आणि मत्तयाचं सुवर्णन पहिला अध्याय, नवीन कराराचं पुस्तक, याच्यामध्ये जो 450 वर्षांचा काळ गेला तेव्हा परमेश्वराचं वचन दुष्प्राप्त झालं होतं. परमेश्वराचं वचन नाही, परमेश्वराचा संबंध तुटला होता. पापामुळे परमेश्वराचा आणि मानवाचा संबंध तुटला होता. तो संबंध जोडण्यासाठी आलेला आहे ख्रिस्त. तो संबंध त्याने क्रूसावर पुन्हा एकदा जोडला. परमेश्वराचा नाही, तुमचा आणि माझा तुटलेला संबंध त्याने त्या क्रूसावर जोडला. कलशईकरास पत्र पहिला अध्याय 20 आणि 22. कलशईकरास पत्र पहिला अध्याय 20 आणि 22 वचन. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा. हे पित्याला बरे वाटले. कोणाला बरे वाटले? परमेश्वर पित्याला बरे वाटलं की तो संबंध तुटला होता परमेश्वराचा आणि मानवाचा, तो जोडण्यासाठी ख्रिस्ताचं रक्त काढून आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्या रक्ताने आम्हाला शांती मिळाली हो. आम्ही शांतीच्या शोधात भटकत होतो. शांती कुठे मिळेल? या अशांत जीवनामध्ये शांतीच्या शोधात असणारा माणूस ख्रिस्त आला आणि त्याने त्याच्या रक्ताने आमच्या अंतःकरणामध्ये शांतीची स्थापना केली. ख्रिस्ताच्या रक्ताने तुझ्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये शांतीची स्थापना केली आणि त्याच्या वधस्तंभावर रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या रक्ताबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा. हे पित्याला बरे वाटते. त्या रक्ताने परमेश्वराचा आणि आमचा तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित झाला. धन्य तो परमेश्वर ज्याने तो तुटलेला संबंध स्वतःचा पुत्र राखून न ठेवता आमच्यासाठी पाठवला आणि तुटलेला संबंध पुन्हा जोडला. धन्य ती परमेश्वराची तारणाची योजना. जे तुम्ही पूर्वी परकीय दुष्कर्म करीत मनाने वैरी झाला होता त्या तुमच्या
आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणास निवडून दिले. ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांच्या पापाची क्षमा झाली आहे. ते काय अनुभवतात? ते पवित्र अनुभवतात. लक्ष द्या, ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांच्या पापाची क्षमा झालेली आहे. ते पावित्र्याचा अनुभव घेतात, ते निष्कलंकपणाचा अनुभव घेतात, ते निर्दोषपणाचा अनुभव घेतात. हे तिन्ही गुणधर्म ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला प्राप्त होतात आणि मगच आपण त्या परमेश्वरासमोर निर्भयपणे उभे राहू शकतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्या परमेश्वराच्या समोर तुम्हाला आणि मला प्रत्येकाला उभं राहावं लागणार आहे. त्या जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव आहे किंवा नाही? जर त्या ख्रिस्ताच्या रक्ताने आमचा समावेश झालेला आहे तर त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं आणि माझं नाव निश्चितपणे केलं जाणार. खात्री बाळगा, त्या रक्ताने पुन्हा एकदा आमचा समावेश झाला आहे. तो परमेश्वराबरोबरचा तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी आला आणि त्या रक्ताने त्याने आमचा तुटलेला संबंध जोडला. येशू ख्रिस्ताचा क्रूस म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारी शिडी आहे. येशू ख्रिस्ताचा क्रूस स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारी शिडी आहे प्रभूंनो. आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे आपला वधस्तंभ घेऊन चालतात, जे ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवतात, ते स्वर्गाच्या दारात जातात. लक्षात घ्या, ख्रिस्ताचं जीवन आहे ते वाहण्यासाठी ते तयार होतात. विश्वासाने ते जीव वाहतात. ते त्या ख्रिस्ताच्या बरोबर त्या पित्याच्या समोर उभा राहतील आणि त्या पित्याच्या समोर ख्रिस्त म्हणेल, हा माझा विश्वासू सेवक, ही माझी विश्वासू सेविका, म्हणून ते प्रभू तुझ्यासमोर उभे राहिलेला आहे. ख्रिस्ताच्या रक्ताचा गुणधर्म बघा, आमचा तुटलेला संबंध त्यांनी जोडलेला आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला मान्यता मिळाली. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला मान्यता मिळाली. रोमकरास पत्र 5 अध्याय 8 आणि 9 वचन. परंतु देवाने आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण आपणासाठी मरण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण. आम्ही पापी असताना ख्रिस्त सुवेळी आमच्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे त्याच्या रक्ताने तुम्ही आणि मी आणि आम्ही सर्व नीतिमान ठरले गेले. त्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले गेलो. देवाच्या क्रोधापासून तारले गेलो. देवाच्या क्रोधाला बळी पडणं फार भयंकर आहे प्रियांनो. त्या देवाच्या क्रोधापासून मुक्ती देण्यासाठी, सुटका देण्यासाठी, आमच्या पापाला मान्यता देण्यासाठी ख्रिस्ताने रक्त वाहिले. आणि म्हणून तो पिता म्हणत आहे ख्रिस्ताला, हे पुत्रा, तुझ्या रक्ताने मी यांच्या कारणाला संमती दिली आहे. हे पुत्रा, तुझ्या रक्ताने मी यांच्या कारणाला संमती दिली आहे. किती महान गोष्ट घडली. आमच्या कारणाला त्या पवित्र पित्याने संमती दिली आहे, कारण ख्रिस्ताचं रक्त त्यासाठी काढले. ते ख्रिस्ताचं रक्त आमच्या अंतकरणावर शिंपडलं गेलं पाहिजे, तरच आमच्या पापांची क्षमा होते आणि आमचा तुटलेला संबंध त्या पित्याशी जोडला जातो. आणि चौथी गोष्ट आहे पवित्रीकरण. आम्ही त्या रक्ताने पवित्र झालेलो आहोत. आता आपण पाहिलं की त्या पित्याने वाणी दिली की हे ख्रिस्ता, तुझ्या रक्ताने मी यांच्या कारणाला संमती दिलेली आहे. महान गोष्ट घडली त्या ख्रिस्ताच्या रक्ताने. चौथी गोष्ट बघत आहोत पवित्रीकरण. इब्रियकास पत्र 10 अध्याय 12 वचन. इब्रियकास पत्र 10 अध्याय आणि 12 वचन. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसलेला. सार्वकालिक एकच यज्ञ
भक्तीची पद्धत बदलली. यापुढे कोणताही यज्ञ अर्पायची गरज नाही. तो सार्वकालिक यज्ञ त्या परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे केला. त्या निष्कलंक रक्ताने त्याने आम्हाला बांधून घेतलं. तो सार्वकालिक यज्ञ, निष्कलंक असा यज्ञ ख्रिस्ताने त्या क्रूसनामावर अर्पण केला. आणि आम्हाला कोणत्याही यज्ञ करायची गरज नाही. एकच गोष्ट आम्ही करू शकतो, म्हणजे स्तुती आणि आराधनेचा यज्ञ आम्ही त्या ख्रिस्ताला, स्तुती आणि आराधनेचा यज्ञ तो परमेश्वराला आपण सादर करू शकतो. त्यामध्ये कोणताही यज्ञ करण्याची गरज नाही. त्या ख्रिस्ताने सर्व काही केलं तुमच्या आणि माझ्या पापाच्या खंडणीसाठी. इब्रियरास पत्र 13 अध्याय 12 वचन. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. जे झाडावर टाकून मागे गेलेले ते शापित आहेत. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी शापित झाला. तुमचं आणि माझं पाप त्याने स्वतःवर घेतल्याने तो शापित झाला आणि आम्हाला शापातून मुक्त केलं. तुमचं आणि माझं पाप त्याने स्वतःवर घेतलं, शापित झाला आणि ते मरण त्याने त्या पुस्तकावर सोसलं आणि आम्हाला शापातून मुक्त केलं. अब्राहमाच्या द्वारे आलेला शाप, त्या शापातून मुक्त करण्यासाठी ख्रिस्ताचं रक्त वाहणं गरजेचं होतं आणि ते त्याने केलं. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञातून तो देवाच्या उंचीकडे आसनस्थ झालेला ख्रिस्त आज आम्हाला म्हणत आहे, तुला तारणाची गरज आहे. प्रत्येकाला विचारत आहे, तुला तारणाची गरज आहे का? त्या 38 वर्ष प्रत्येकाला विचारलं, तुला बरं पडायची इच्छा आहे का? असा कोण आजारी आहे की त्याला बरं पडायची इच्छा नसेल? तोच ख्रिस्त तुम्हाला आणि मला विचारत आहे, तुला तारणाची इच्छा आहे का? तर माझं रक्त तुला त्या पापापासून मुक्त करत आहे. माझं रक्त त्या पापापासून तुला मुक्त करत आहे. त्यामुळे ही पवित्रीकरण प्रक्रिया सतत चालू आहे. पवित्रीकरणाची प्रक्रिया सतत आणि सतत चालू आहे. आम्ही कळत आणि नकळत पाप करतो, चुका करतो आणि परत त्या येशू ख्रिस्ताकडे जातो आणि क्षमा मागतो आणि तो आम्हाला क्षमा करतो. पवित्रीकरणाची प्रक्रिया निरंतरची प्रक्रिया आहे आणि म्हणून रोज आणि रोज आपल्या बोलण्याच्या त्या परमेश्वराला सांगा, परमेश्वरा माझ्या चुकीचं प्रायश्चित्त तुझ्या पुत्राच्या रक्ताने केलं, तुझी क्षमा कर, मला तुझं तारण दे. ते तारण अनुभवण्यासाठी, तारण पत्करण्यासाठी आम्ही आमच्या गुढग्यावर येणं गरजेचं आहे आणि त्या ख्रिस्ताला आरोळे लावून म्हणायचं आहे की ख्रिस्ता तुझं तारण आम्हाला दे. आम्ही तुझ्या हातात समर्पित होतो ख्रिस्ता. आम्ही अनेक फिरण्याचा अर्थ तरी आम्ही जाणून घेतला का? ख्रिस्ताचं रक्त काय करतं? ख्रिस्ताचं रक्त हे पापाच्या साम्राज्याचे पाय डळमळीत करतं. ख्रिस्ताचं रक्त त्या सैतानाला चलबिचल करून टाकतं. त्याच्या साम्राज्याचे पाय हलविले त्या ख्रिस्ताने त्या कृष्णाला त्या सैतानाचं डोकं पडलं. तिची संतती तुझं डोकं पडेल. उत्पत्तीच्या 3 अध्यायात 3 वचन, तिची संतती म्हणजे कुमारीची संतती तुझं डोकं पडेल. मरियेचा उल्लेख आहे तिथे, कुमारी मरियेचा पुत्र तुझं डोकं पडेल आणि तू त्याची काळजी. त्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्या सैतानाचं डोकं होतं, त्याला नामोहरण केलं, त्याच्या साम्राज्याचे पाय गळबळले. त्या ख्रिस्ताचं रक्त सेवन करण्यासाठी आम्ही इथे येतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करण्यासाठी आम्ही येतो. आपल्या शरीरामध्ये रक्त सर्व सतत प्रवाही आहे. आमचे अवयव तर स्थिर आहे पण रक्त प्रवाही आहे. आपल्या शरीरातून प्रत्येक 23 सेकंदाला
आणि जर रक्तात बिघाड झाला तर ट्रान्सफ्युजनची व्यवस्था आहे. रक्तातले दोष काढून टाकण्यासाठी नवीन असं सायन्स आलेलं आहे. आम्ही जेव्हा या ठिकाणी कप उचलतो हातात, ख्रिस्ताच्या रक्ताचं द्योतक असं तो कप आम्ही उचलतो आणि तो ओठाला लावतो आणि घेतो. आमच्या शरीरातील रक्तातील सर्व अशुद्धता दूर होते. ते ख्रिस्ताचं आमचं ब्लड ट्रान्सफ्युजन करतं, आमचं रक्त शुद्ध करतं. आणि म्हणून त्या मेधामध्ये पूर्णपणे आपल्या पापाची जाणीव घेऊन त्याच्यापासून क्षमा मिळवा आणि नंतर या आपल्यावर पुन्हा सांगतो, रडून सांगतो. ख्रिस्ताचं प्रबोधन घेताना आपल्या पापांची क्षमा मिळवा आणि नंतर त्या मेधाकडे या. अन्यथा शापवून घेणार. जर मी सांगितलं नाही तर मी दोषी ठरेल, तुमच्या रक्ताचा दोष माझ्यावर येईल. मला सांगतो ख्रिस्ताचं रक्त आणि शरीर सेवकाकडे साधी होत नाही. आमच्या शरीरातील सर्व दोष काढतो, आमच्या शरीराचं पाप काढून टाकतो, आम्हाला निर्दोषच करतो. ते ख्रिस्ताचं रक्त आम्ही सेवन करतो, त्याला गंभीर अर्थ आहे. यापुढे जेव्हा ख्रिस्ताचं रक्त आणि शरीर सेवन करण्यासाठी यावं तेव्हा या गोष्टीची आठवण करा. ते रक्त आम्हाला शुद्ध करतं, आमच्या शरीरातील पापाचा दोष काढून टाकतं. त्यासाठी आम्ही आमची पाप त्याच्याकडे बघून गेली पाहिजे. त्या रक्ताचं सिंचन आमच्या अंतःकरणावर झाल्याशिवाय येऊ नका, अन्यथा दोषास पात्र व्हा. सांगू द्या मला, कदाचित कडू वाटेल, कठीण वाटेल, पण ते सांगणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला मला शुद्ध करण्याचं समर्थ आहे. दुसरी कोणतीही गोष्ट आम्हाला शुद्ध करण्यास समर्थ नाही. ख्रिस्त जर आला नसता तर काय झालं? आमचा सगळ्यांचा प्रवास त्या नरकाकडे झाला असता. त्या नरकापासून वाचवलं ख्रिस्ताचं रक्त आज कोण सांगत आहे की या पश्चाताप करा. ख्रिस्ताचा स्पर्श होऊ द्या तुमच्या अंतःकरणाला आणि तुमचं आणि माझं शरीर हे आत्म्याचं मंदिर आहे. ते आत्मा शुद्ध करणारं ख्रिस्ताचं रक्त आज ओढून सांगत आहे. या आणि ते रक्त ग्रहण करण्यासाठी त्या ख्रिस्ताकडे कळकळीने मागा. पश्चाताप होत आहे. आज आम्ही निर्णय करणार आहोत. पश्चाताप व्यक्त करणारे ख्रिस्ताकडे जाऊन क्षमा मागणार आहोत. तो क्षमा करण्यासाठी सिद्ध आहे. कारणाची वस्त्र घेऊन तो स्वर्गाच्या दाराशी उभा आहे. ही कारणाची वस्त्र आम्ही स्वीकारणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. आज आपण निश्चय करू. कारणाची वस्त्र त्या ख्रिस्ताच्या हातातून स्वीकारण्यासाठी त्याच्या रक्ताचं सिंचन करू आणि आपण सर्वांना लागणार रक्त ख्रिस्ताचं अंतःकरणाला आपण धन्यवाद. ख्रिस्ताच्या रक्ताने काय काय गोष्टी आम्हाला दाखवून दिसतो. आम्ही परमानंद त्या ख्रिस्तासाठी जो आमच्यासाठी आला, त्याने आमच्या पापासाठी एक मिनिट